आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वांसाठी आरोग्य सुविधा योजनेचा कार्यारंभ। कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद। भारत बंद आंदोलक कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका। चेंबर ऑफ कॉमर्स साठी चुरशीने मतदान। आम आदमी पक्षातर्फे निदर्शने। ग्रामीण भागात रंगले श्रेयवादाचे युद्ध। लाचखोर ग्रामपंचायत कारकुनाला अटक। निपाणी येथे आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार सोहळा संपन्न। शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात निपाणीत एल्गार। यावर्षी दुर्गामाता दौड यशस्वी करण्याचा निर्णय। फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा। फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान डिजिटल आरोग्य योजनेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला। यावेळी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी आरोग्य सेतू, कोविन यासारख्या डिजिटल सुविधांच्या कोरोना काळातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे। तर कोरोना काळात टेलिमेडिसिनच्याही वापरात वाढ झाली असून ई संजीवनी सुविधेचा लाभही अनेकांना झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच देशाच्या डॉक्टर, नर्सेससह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले। यावेळी ते बोलताना म्हणाले की आयुष्मान भारत डिजिटल मशीन आता देशवासियांना डिजिटल हेल्थ आयडी मिळेल। प्रत्येक नागरिकांचं हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित राहील। यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही रुग्णाच्या आरोग्य स्थितीबद्दलची माहिती घेऊ शकतील। डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नोंदणी ही या प्रणालीद्वारे केली जाणार आहे। तसंच दवाखाने, औषधांची दुकाने, लॅबोरेटरी प्रत्येक गोष्ट या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत होणार आहे आणि एकाच छताखाली देशवासियांना आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळणार आहेत। त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात रुग्णांना डॉक्टर शोधत बसण्याची गरज भासणार नाही। फक्त डॉक्टरच नव्हे तर मेडिकल आणि चाचण्यांसाठीच्या लॅब्स ही या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले। कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद। केंद्राच्या 3 वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती। याला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे। या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता। या दरम्यान शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले। तसेच अनेक ठिकाणी आंदोलने छेडण्यात आली। विरोध लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली। तर शेतकऱ्यांनी पंजाब, हरियाणा दरम्यान शंभू सीमा बंद केली होती। त्यामुळे दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रहदारीच्या कोंडीचा प्रकार सामोरे आला होता। काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने आधीच शेतकरी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारत बंद बाबत माहिती दिली। रुग्णवाहिका, डॉक्टरांसह सर्व आपत्कालीन सुविधा सुरू राहतील। आम्ही काहीही बंद केलं नाही। आम्हाला फक्त एक संदेश पाठवायचा आहे। केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली।
भारत बंद आंदोलक कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका। विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला। मध्यवर्ती बस स्थानक येथे आंदोलन छेडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली। काही शेतकऱ्यांनी टायर जाळून सरकारचा निषेधही केला। या प्रकारानंतर कित्तूर शनमा चौक येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। केंद्र सरकारने कृषी संदर्भातील कायदे तयार केले आहेत, यांना प्रखर विरोध प्रकट करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा संघटनेने भारत बंद हाक दिली होती। या कायद्यांच्या निर्मितीला आता वर्षपूर्ती झाली आहे। या वर्षपूर्तीच्या संदर्भात हे आंदोलन छेडण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी शहरात एपीएमसी तसेच अन्य भागात जोरदार निदर्शने केली, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आग्रह धरला। येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। चेंबर ऑफ कॉमर्स साठी चुरशीने मतदान। येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज साठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली। सोमवारी सकाळी 10 पासून न्यू गुडशेड रोड येथील बीसीसीआयच्या कार्यालयात मतदान झाले। निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे कार्यकर्ते या ठिकाणी मतदान करवून घेण्यासाठी प्रयत्नशील होते। मतदान प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी योग्य दक्षता घेण्यात आली। कोरोना नियमावलीचे पालन करून ही प्रक्रिया पार पडली। औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील सदस्यांनी मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले। चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणीवरील यंदा 10 पैकी 5 जणांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे राहिलेल्या 5 जागांसाठी 10 जण रिंगणात आहेत। ट्रेड आणि इंडस्ट्रीज मधून 10 जागांसाठी अर्ज भरणा करण्यात आला होता। यामध्ये ट्रेडच्या 6 आणि इंडस्ट्रीच्या 4 जागांचा समावेश आहे। ट्रेडचे सुधीर चौगुले तर इंडस्ट्रीज मधून दिलीप चिंडक, कीथ मचाडो, उदय जोशी आणि सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली। ट्रेडच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे। निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण रेंगोळे आणि प्रभाकर परमशेट्टी यांनी काम पाहिले। आम आदमी पक्षातर्फे निदर्शने। शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार निदर्शने केली, तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्याचा प्रयत्न केला। मात्र कित्तूर शनमा चौक येथे पोलिसांनी या कार्यकर्त्यांची अडवणूक केली। या पार्श्वभूमीवर कित्तूर शनमा चौक येथे जोरदार वादावादी झाली। या आंदोलनाने कित्तूर शनमा चौक चांगलाच दुमदुमला होता। विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला। यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। ग्रामीण भागात रंगले श्रेयवादाचे युद्ध। बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता श्रेयवादाचे युद्ध रंगले आहे। मतदारसंघातील नादुरुस्त रस्त्यांचा विषय ऐरणीवर आला असून भाजपने राबविलेल्या रस्ता दुरुस्ती अभियानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली आहे। विकास कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे। कल्लेहोळ फाट्यापासून करडीगुद्दीपर्यंत ठिकठिकाणी फलक उभारण्यात आले। याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात रंगली। त्यानंतर शनिवारी भाजप ग्रामीण मंडल कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे अभियान बेळगुंदीतून सुरू केले। मात्र हलका आणि हिरेबागेवाडी जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात शनिवारी तक्रार दाखल केली आहे। आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण मतदारसंघात विकास कामे राबविली आहेत, परंतु भाजप कार्यकर्त्यांकडून या विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे फलक उभारणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे। लाचखोर ग्रामपंचायत कारकुनाला अटक। हुक्केरी तालुक्यातील गुडस ग्रामपंचायत कार्यालयात कारकून म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। एसीबी पोलीस पथकांनी ही कारवाई केली आहे। सिद्धगौडा बसवानी नेरली असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्यांनी गावातील रहिवासी भीमाप्पा कलगुडगी यांच्याकडून मालमत्ता आणि वारसा नोंदणीसाठी मोठ्या रकमेची लाच मागितली होती। सदर रक्कम सुपूर्द करताना त्याला पकडण्यात आले। तक्रारदात्याकडून 7,400 रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली। एसीबी विभागाचे प्रमुख बीएस मॅनगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली। निप्पाणी येथे आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार सोहळा संपन्न।
निपाणी येथे राष्ट्रीय मूलनिवास बहुजन कर्मचारी संघ, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला। या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर उपस्थित होते। त्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देणारे विचार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी नाडगीत सादर करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक रणजित माळगे यांनी केले। यावेळी बेळगाव जिल्ह्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला। या आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, पेन आणि 2 पुस्तिका असे होते। शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात निपाणीत एल्गार। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्याच विरोधात 10 महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे। तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवार दिनांक 27 रोजी भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 27 रोजी चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली संगोळी रायना सर्कल पासून मोर्चा काढून धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांना निवेदन दिले। कायदे रद्द न केल्यास यापुढील काळातही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। तहसीलदार डॉक्टर भस्मे यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले। दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार येत नसल्याने तब्बल तासभर मानवी साखळी करून शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। त्यामुळे तहसीलदारांना यावे लागले। बंद आहे आणि भारत बंद असल्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेने निपाणी तालुकाचा पहिला दिल्लीतलं जे काही आंदोलन चाललंय त्याला आम्ही पाठिंबा जाहीर करतो। आणि दुसरा विषय जे सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे केले आहेत ते माघारी घेतलं पाहिजेत। आणि कोगनोळीमध्ये जे काय आता सध्या वातावरण चाललेलं आहे तो प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल झाला पाहिजे। आम्ही डीसी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ईसी साहेबांना दिलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांची मी स्वतः भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची माहिती दिलेली आहे। यावर्षी दुर्गामाता दौड यशस्वी करण्याचा निर्णय। यावर्षीची दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात काढण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत घेण्यात आला। अन्सूरकर गल्लीतील छत्रेवाडा येथे रविवारी ही बैठक झाली। जिल्हा प्रमुख किरण गावडे अध्यक्षस्थानी होते। 7 ऑक्टोबर पासून दौडला सुरुवात होणार असून नवरात्रीमध्ये देव, देश आणि धर्मासाठी विविध भागातून दौड काढली जाईल असे मत व्यक्त केले। कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होत आहे, तरीही सर्व प्रकारचे नियम पाळत दौड भव्य प्रमाणात काढली जावी असे मत कार्यकर्त्यांनी मांडले। दौडबाबत प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागात जनजागृती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। तालुका कार्याध्यक्ष कल्लापा पाटील, परशुराम कोकीतकर, अंकुश केसरकर, मोहन ओक, हिरामणी मुचंडीकर, नामदेव पिसे, कपिल पाटील, निहाल जाधव, सोहन पाटील, विजय कुंटे, मल्लेश बडमंजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा,
इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले सेवा समर्पण अभियान गतिमान करण्यात आले आहे। बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात या अभियानातील विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। भाजप ग्रामीण विभाग आणि KLES डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त सहकार्याने सुळगे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार इराणा कडाडी, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार मनोहर कडोलकर आणि मान्यवर उपस्थित होते। त्यांनी या अभियानाचा उद्देश कथन केला। बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी प्रास्ताविक केले। या शिबिराचा लाभ ग्रामीण रहिवाशांनी मोठ्या संख्येने घेतला। पोस्ट कर्मचारी संघटनेचे संमेलन संपन्न। बेळगाव पोस्ट खात्याने चांगली सेवा देत देशात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे, असे प्रतिपादन धर्मेंद्र आरजे यांनी केले। फुलबत्ते कॉलनी येथे अखिल भारतीय पोस्ट कर्मचारी संघटनेच्या 31व्या वार्षिक संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून या नात्याने ते बोलत होते। या संमेलनात आजी माजी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता। संमेलनात पोस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या, रोडावलेली नोकर भरती, कोरोना काळात बजावलेली सेवा यावर चर्चा करण्यात आली। अध्यक्षस्थानी पोस्ट सी विभाग कर्मचारी संघटना अध्यक्ष VS मत्तिकोप होते। उद्घाटक म्हणून बालकृष्ण H उपस्थित होते। AIPU ग्रुप D कर्नाटक अश, बेंगलोरचे सचिव विजया नायली, बेळगाव पोस्ट अधिकारी HB हसबी, सचिव PL कृष्णमूर्ती, GV कुलकर्णी आदी उपस्थित होते। CBT वर पाकिटमारी करणाऱ्याला चोप। CBT बस स्थानकामध्ये प्रवाशांची पाकिटमारी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला। मध्यवर्ती बस स्थानक मध्ये घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। सदर चोरटा सराईत असल्याचे सांगण्यात येत आहे। मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते। या गर्दीमध्ये चोरटे नेहमीच सक्रिय असतात। अनेक वेळा प्रवाशांचे पैशाचे पाकिट, दागिने लंपास करण्यात आले आहेत। शनिवारीही एका व्यक्तीचे पाकिट मारत असताना चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले। बस स्थानकातील प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली। घटनेची माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन चोरट्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। बेळगाव जांबोटी मार्गाची श्रमदानाने दुरुस्ती। बेळगाव जांबोटी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुर्दशा झाली आहे। BTO क्रॉस ते जांबोटी पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे। याची दुरुस्ती मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकांनी केली। त्यांनी खड्डे बुजविले। 10 वर्षांपूर्वी पिरणवाडी ते चोरला या कर्नाटक हद्दीपर्यंत रस्ता करण्यात आला होता, पण गेल्या 3-4 वर्षांपासून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नावगे क्रॉस, रणकुंडे क्रॉस, कर्ल क्रॉस, किणेये आदी ठिकाणी रस्ता अतिशय खराब झाला आहे। खराब रस्त्यामुळे या मार्गावर लहान मोठे अनेक अपघात होत आहेत। नागरिक तसेच वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। किणेये येथील मॉर्निंग वॉकला जाणारे हर्षल डुकरे, संकेत पाटील, दिगंबर पाटील, श्रीधर नाईक, कृष्णा पाटील, नयन दळवी आदींनी बेळगाव जांबोटी मार्गावरील मुंगेत्री पुलावर धोकादायक पडलेले खड्डे बुजवून एक सामाजिक उपक्रम राबवला आहे। मणगुत्ती हायस्कूल संरक्षक भिंत बांधकाम सुरू। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती हायस्कूलच्या संरक्षण भिंत उभारणी कामाला शुभारंभ करण्यात आला। अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील होते। DK स्वामी यांनी प्रास्ताविक केले। SDMC सदस्य सुब्राव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। SDMC अध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। माजी मुख्याध्यापक BG गौंडवाडकर, DB पाटील, MD पाटील, PY पाटील, JP अक्षयमणी, AN गावडे, AB पाटील, RB तेगूर या माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। DB पाटील यांच्या हस्ते संरक्षण भिंत उभारणी कामाला प्रारंभ करण्यात आला। शिवाजी हसनेकर यांनी सूत्रसंचलन केले। SK मेंडुली यांनी आभार मानले। कडोली गौरी नाला कामाचे भूमिपूजन।
गौरी नाला कामाचे भूमिपूजन आमदार सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यासाठी 85 लाखांचा निधी मंजूर झाला असून पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढविण्यात येणार आहे। कडोली जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील केदनूर, हंदिगनूर ग्रामपंचायतींना आमदार जारकिहोळी यांनी शुक्रवारी भेट देऊन कामांचा आढावा घेतला। कडोली ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। ग्रामपंचायत सेक्रेटरी परशुराम व्हळेनावर यांनी प्रास्ताविक केले। पीडीओ वासुदेव एकरांत, तलाठी शरीफ मुल्ला यांचा जारकिहोळी यांच्या हस्ते नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला। कडोलीचा झालेला विकास, सध्या सुरू असलेली कामे, निवेदने याबाबत ग्रामपंचायत सदस्य राजू मायण्णा यांनी माहिती दिली। दसरा सुट्टीमुळे 700 जादा बसेस। ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांमुळे विशेष अतिरिक्त सेवा म्हणून परिवहन महामंडळाने 700 बस प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। या महिन्यात सुट्ट्या असल्याने कुटुंबासमवेत पर्यटन करण्यासाठी प्रवासी बाहेर पडतील। याशिवाय मूळ गावी येण्यासाठी प्रवास करण्याची शक्यता गृहीत धरून परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतलाय। राज्यांतर्गत बस संख्या वाढवण्यात येणार आहे। 14 ऑक्टोबर पासून 21 ऑक्टोबर पर्यंत जादा बस धावतील। या काळात सुट्ट्या असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने बेळगावसह हुबळी, धारवाड, गदग, कारवार, हावेरी आणि बागलकोट येथून 700हून अधिक बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। प्रवासी परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर आगाऊ बुकिंग करू शकतात। कोरोना नियम पाळून प्रवास करायचा आहे असे मुख्य परिवहन व्यवस्थापकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे। खानापूर बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य। खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील मुख्य बसस्थानक हे हायटेक नव्हे खड्डेमय बनले आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून या बसस्थानकाच्या आवारातील साधे खड्डे बुजविण्याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्य दाखवले नाही। त्यामुळे वर्षांपासून बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे। डांबरीकरणाचा पत्ताच नाही, त्यामुळे खड्ड्यांचा तसेच धुळीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे। हायटेक बसस्थानक ही केवळ कल्पनाच खानापूरकरांना ऐकावी लागत आहे। अजून याबाबत कोणतीच हालचाल सुरू नाही। तेव्हा हायटेक बसस्थानकापेक्षा खड्डे नसलेले बसस्थानक असले तरी खूप आहे। तालुक्यातील गावांना हायटेक बसस्थानकापेक्षा जादा बसेसची सेवा उपलब्ध झाली तरी खूप झाले, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे। कणकुंबी माऊली देवस्थानाचा मालकी कब्जा मुक्त करण्याची मागणी। कणकुंबी तालुका खानापूर गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते। 12व्या शतकापासून सर्वात जुने आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात। याचे महत्त्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे। लाखो भक्त दर्शनासाठी ये-जा करतात। हे देवस्थान 1951 साली ट्रस्टीच्या नावे झाले आहे। असे असताना या देवस्थानावर युवराज कुर्तकोटी याने आपल्या नावे ट्रस्टीची नोंद करून त्याचाच मुलगा विक्रांत युवराज कुर्तकोटी याला सेक्रेटरी बनविले आहे। त्यामुळे देवस्थानावर कब्जा करण्याचा त्याचा हा कुटील डाव आहे। या देवस्थानाची मालमत्ता विक्रांत कुर्तकोटी नावे गिफ्ट डीड करून नवीन ट्रस्टी करण्यात आली आहे। याची तहसीलदारांनी जातीनिशी शहानिशा करून कणकुंबी देवस्थानाचा कब्जा हा गावच्या देवस्थान कमिटीच्या नावे व्हावा अशी मागणी करणारे निवेदन आणि त्यांच्यावर केस दाखल करावी असे निवेदन सोमवारी तहसीलदारांना सादर केले। बेळगाव जिल्हा संघाला केएससीए धारवाड विभागाचे विजेतेपद। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि केएससीए धारवाड विभाग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 25 वर्षाखालील युवकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव जिल्हा क्रिकेट संघाने रविवारी निर्विवादपणे जिंकले। रविवारी हुबळी येथील केएससीए हुबळी येथील स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्हा क्रिकेट संघाने 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले, तर धारवाड संघाने द्वितीय, हुबळी संघाने तृतीय क्रमांक पटकाविला। रविवारी सकाळी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्हा संघावर सागरी राखून विजय संपादन केला। प्रथम फलंदाजी करताना धारवाड जिल्हा संघाने 50 षटकात सर्व गडी गमावून 275 धावा काढल्या। धारवाड संघातर्फे रोशन जवळी 51 धावा, तर बेळगाव जिल्हा संघातर्फे रोहित पाटील 3, आकाश कांबळे 2, अमर घाले 2 गडी बाद केले। उत्तरादाखल खेळताना बेळगाव जिल्हा संघाने 42 षटकात 4 गडी गमावून 276 धावा काढल्या।
शुभम नेसरीकर 11 चौकार 2 षटकार 91 धावा, तर ओमकार वेर्णेकर 8 चौकार 2 षटकार 74 धावा, वैष्णव संगम मित्र नाबाद 45 धावा काढल्या। बेळगाव जिल्हा संघाला KSCA धारवाड विभागीय समितीचे समन्वयक अविनाश पोद्दार यांचे प्रोत्साहनपर क्रिकेट प्रशिक्षक म्हणून प्रशांत लायंदर यांनी मार्गदर्शन केले। KSCA धारवाड विभागातर्फे 20 ऑक्टोबर पासून वरिष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि KSCA धारवाड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धारवाड विभागीय वरिष्ठांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेला 20 ऑक्टोबर पासून हुबळी आणि बेळगावच्या विविध क्रिकेट स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक अध्यक्ष अल्ताफ नवाज कित्तूर यांनी दिली। रविवारी हुबळी येथील KSCA स्टेडियमवर झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य आणि KSCA धारवाड विभागीय समितीचे समन्वयक अविनाश पोद्दार हे होते। यावेळी स्पर्धा संयोजक समिती अध्यक्ष अल्ताफ नवाज कित्तूर, युनियन जिमखाना सेक्रेटरी प्रसन्ना सुंठणकर, मनीष ठक्कर, स्पर्धा सेक्रेटरी वसंत मुर्डेश्वर, संजय रोकडे यांनी बैठकीत भाग घेऊन चर्चा केली। शेवटी धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले। कॅम्प बॉईजकडे BIHM चषक। बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट टिळकवाडी यांच्या वतीने बालिका आदर्श हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या 21 वर्षाखालील मुलांच्या BIHM फुटबॉल चषक स्पर्धेचे विजेतेपद कॅम्प बॉईज संघाने संपादन केले। या फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार आवेश चौधरी, तर बेस्ट फॉरवर्ड फुटबॉलपटू हा पुरस्कार JS सामरेकर, बेस्ट डिफेंडर हा पुरस्कार आदित्य स्टीफन, तर स्पर्धेतील बेस्ट गोल पुरस्कार सौरभ सामरेकर याला देण्यात आला। अंतिम फेरीत तेजस पाटीलने नोंदविलेल्या एकमेव विजयी गोलावर कॅम्प बॉईज संघाने K22 संघावर चुरशीच्या लढतीत 1-0 असा निसटता विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल कल्पत्री आणि सायना गिरीश यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना रोख रक्कम तर वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निलेश साळुंके, साहिल मांगले, विवेक सनदी, अमरदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। बेळगाव युनायटेड अकादमीकडे इलाइट ट्रॉफी। अल कॅप फुटबॉल क्लब आयोजित रविवारी कॅम्पमधील युनियन जिमखानातर्फे फुटबॉल मैदानावरील 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव युनायटेड अकादमी संघाने संपादन केले। या स्पर्धेतील बेस्ट फुटबॉल प्लेयर अनस मुल्ला, तर बेस्ट गोलकीपर हा पुरस्कार उज्जैल जमादार, तर स्पर्धेतील शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार हुबळीच्या CR7 यांना देण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाज कंपनीचे संचालक देवराज जगजंपी आणि गोवा फुटबॉल स्पोर्ट्स अकादमीचे माजी असिस्टंट डायरेक्टर MM मुदवली यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। याप्रसंगी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अल कैफ फुटबॉल क्लबचे रोहित मुगुटखान, सिराज कित्तूर, उमेर राजगोळी, फुरखान चोंचे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।